कोर्टामध्ये हे झालं होतं, युक्तिवाद झाला होता. काय नेमकं युक्तिवाद झाला आणि काय निर्णय दिला? नाही, त्याच्यामध्ये आज आवाज येतो आहे. हो, त्यातला जो रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगानं तपास करणे आहे. जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे. आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याचा सुदर्शन मुलेचा नेमका नाही, आता त्याच्याबद्दल काही भाकीत करता येणार नाही, कारण 31 नंतर तो पुढचा विषय. मुख्य युक्तिवाद नेमका काय झाला होता सर? मग पहिल्यांदा जो मोबाईलचा लॉकअप ते लॉक उघडत नाही आहे हाच मुद्दा आहे याच्यामध्ये. नाही पण सर असं आहे की आरोपींच्या वकिलांनी जो प्रश्न मुद्दा असा आहे की 4 तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं. मोकाचं इम्प्लिकेशन 10 तारखेपासून झालेलं आहे. 10/1 मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे. त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच असं माझं मत आहे. त्यामुळं आम्ही फर्दर PC मागितली होती, तर कोर्टाने 31 पर्यंत दिलेली आहे.